नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इथे सायलीने सगळ्यांना वेळ दिला आहे, कुणासोबत काय करणार, कुणासोबत काय. पण आता इथे अर्जुनसाठी वेळ दिला आहे नाही म्हणून अर्जुनला वाईट वाटत असतं. पण खरं तर हे सरप्राईज होतं अर्जुनसाठी. अर्जुनला असं वाटलं होतं की मी डेडलाईनला घेऊन जाऊ शकणार नाही, पण इथे सायलीने सांगितलं उद्यापासून मी प्रत्येकाला वेळ देणार, पण आजचा वेळ माझं सर्वस्व माझ्या अर्जुनसाठी. आणि ही गोष्ट ऐकल्यानंतर तर अर्जुन साहेब फारच खुश झालेले दिसत आहे. अर्जुन इथे खुश आहे हे पाहिल्यानंतर बाबा त्याला म्हणतात, बाबा तू किती लकी आहेस, तुझा नंबर आधी तन्वीन लावला आहे, आमचं तर जाऊ दे बाबा, असं म्हणत त्याला चिडवू लागतात. आता इथे आपण पाहतोय हा छान प्रकारे आपल्या मैत्रिणीला म्हणजे तन्वीला इन्व्हाइट करू लागतो प्रपोज केल्यासारखं, की तुम्ही माझ्यासोबत डेटला याल का आज. तर तीही लाजू लागते, खूप तिला लाजल्यावानी होतं सगळ्यांसमोर. अर्जुन ज्या वेळेला तिला प्रपोज करतो ते खरंच आपली सायली लाजल्यानंतर एकदमच सुंदर दिसते. तर आता सायलीने होकार दिलेला असतो, सगळेजण टाळ्या वाजवून कौतुक करत असतात आणि त्याला सगळेजण चिडवत असतात. आता पण बाहेर चालले म्हटल्यानंतर ना सगळेजण सांगतात की बाहेरचं तेलकट मिलकट खायचं नाही. डॉक्टर पण सांगतात की ती प्रेग्नेंट आहे, उड्या वगैरे मारणं हे सगळं लक्षात ठेव. त्यात अस्मिता म्हणते बाहेर पावसाचं वातावरण आहे, तर तिला भिजू देऊ नकोस. बापरे, प्रतिमाही काही ना काही सांगू लागते, सगळेजण त्याला सल्ला देऊ लागतात. हे ऐकल्यानंतर तो त्यांना सगळ्यांना चिडवू लागतो की आम्ही जाऊ की अजून काही सल्ले बाकी आहे. सगळेजण मला आठवण करून देत आहे की माझी बायको प्रेग्नंट आहे, तिची काळजी घ्यायची, मला कळतं ना. तर आपण इकडे पाहू शकतो की जेलमध्ये इथे तिला प्रियाला भेटण्यासाठी तिची एक मैत्रीण, तिने खरंच तर खास बोलवलं आहे त्या बाईला, जी बाई तिच्या मदतीला येणार आहे. तर तिची एंट्री झाली नाही पाहिजे, तर इथे तिच्या हवालदार मैत्रिणीला ती मॅनेज करते की त्या बाईचं नाव आपल्या रजिस्टरमध्ये आलंच नाही पाहिजे. गुप्त भेट. तर आता ही गुप्त भेट करणारी ही मुलगी आहे, हिला काय काम सांगणार आपली ही प्रिया, पुढे पाहून आपण. तर आपण इकडे पाहू शकतो आता इथे डेटवर निघालेल्या अर्जुनसोबत सायलीला आपण पाहू शकतो. खरं तर सायलीला हा ड्रेस ना आपल्या अर्जुनने गिफ्ट केला आहे, कारण त्याला तन्वीसोबत खरं तर डेटवर जायचं त्याच्या मैत्रिणीसोबत. तर त्याची मैत्रीण कशी आहे तशीच तिने सायली दिसायला हवी की नाही. तर आता तन्वीसारखा ड्रेस असं म्हणत तिला तो गिफ्ट केला आहे, आणि ती तो ड्रेस घालून आल्यानंतर बापरे, या मजनूची तर अशी पापणीसुद्धा हलत नाही. तो सीन खरंच इतका रोमॅन्टिक वाटतो ना पाहायला, अक्षरशः इतकं कौतुक त्या बायकोचं त्याला. खरंच प्रत्येक बाईला असा सुंदर प्रेम करणारा, तिचा आदर करणारा नवरा मिळावा, खरंच भाग्यवान म्हणावी का आपण. ठीक आहे, चला आता पुढे पाहू शकतो सायली ही त्याचं कौतुक करून घेत आहे. तर इकडे पाहू शकतो की आपल्याला आता इथे प्रिया तिच्या बोलवलेल्या खास मैत्रिणीशी काय बोलते. खरं तर हे जे बोलणं आहे ते जरा गुप्तच आहे. आता आपल्याला बघायला मिळणार आहे की इथे जो प्लॅन बनवला आहे ह्या प्रियाने, तो प्लॅन आता त्या मुलीसोबत ती शेअर करत असते. ती मुलगी तिला म्हणते की तू मला इथे का बोलवलंस. तिच्या गळ्यात मंगळसूत्र पण आहे, म्हणजे ती लग्न झालेली विवाहित बाई आहे. पण आता ती नेमकी कोण, कारण आता हिचा संबंध कुठला आणि कसा हे आपल्याला काहीही समजू दिलेलं नाही. इतकं गुपित ठेवण्यात आलेलं हे, आणि आपण फक्त अंदाज बांधायचा आता पुढे पुढे काय होतं. हिचं तर फक्त तोंड हलतं आहे आणि तिची म्युझिक चालूच आहे. तर इकडे आपण पाहू शकतो की ती मुलगी सगळं ऐकत असते. इथे प्रिया तिचा प्लॅन सांगत असते आणि त्या प्लॅनप्रमाणे तिला सगळं करायला ती सांगून आता सचिनशी भेट घ्यायलाही सांगते. तर आता पुढे काय होणार हे त्या दोघींनाच माहीत आणि त्या देवालाच माहिती. इकडे मात्र आपली रोमॅन्टिक कप्पल आपले छान व्यवस्थित पाणी पावसाचं बाहेर निघाले, पावसामध्ये मस्त एन्जॉय करताय आणि एकमेकांवर पाणी पण उडवत आहे बरं का. आदनमधनं असे रोमॅन्टिक असे छोटे छोटे असे क्लिप आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्जुन सायलीच्या आयुष्यात आलेला हा हे सुखाचे क्षण कोणाची नजर नको लागायला. तर आपण इकडे पाहू शकतो की नेहमीप्रमाणे ना बाळ झोपले. त्याच्यानंतर इथे कल्पना सगळ्यांना सांगत असते की फक्त एक बाळ आहे, तर त्या बाळाने आमचे एवढे हाल करून ठेवले. आता काही दिवसांनी 2 बाळ होतील तर मग तर विचारायलाच नको. तर त्यावेळेला अश्विनचं जरा मन दुखवतं, कारण त्याचंही बाळ जर घरात असतं तर 3 झाले असते ना. ही जी गोष्ट आहे त्याला चलते, पण तो कोणाला दाखवत नाही. इकडे मात्र कल्पना नातवंडांचं कौतुक सांगत असताना तिला लक्षसुद्धा नसतं की तिच्या मुलांना वाईट वाटतंय की नाही. आपण इकडे पाहू शकतो हे कपल जे फिरायला गेलेले आहे ते प्रत्येक गोष्टीचा आनंद घेताना दिसणार आहे. अगदी पाऊस पडला आहे तर आपण मक्का खावा की काय, तर तिने छान प्रकारे तो मका भाजलेला घेतला आहे, तोही एन्जॉय करतो आहे, तीही एन्जॉय करत मस्त आपली डेट एन्जॉय करताना पाहायला मिळणार.
तर पुढे जाऊन आपण पाहतोय की कल्पना ज्यावेळेला नातवंडाचा विषय काढत असते तर अश्विनला वाईट वाटतं. अश्विन 2 मिनटं आलो मी असं म्हणत उठतो आणि झपझप लगेच रूमच्या दिशेने निघालेला असतो. तर आता त्याला इथे थांबवत प्रताप म्हणू लागतो की का तू असं प्रत्येक वेळेला उठून जातोस, मनातली गोष्ट सांगत नाही, तुझ्या मनात नक्की चाललंय तरी काय. अश्विन मात्र म्हणत असतो की मला खरंच काय करावं तेच कळत नाही. काही विषय असे आहे की मला खूप वाईट वाटत असतं, त्याच्यामुळे मी इथे उठून चाललो होतो. आणि सगळेजण त्याला आता विचारू लागतात की नक्की काय झालं. तर तो इमोशनल होऊन सांगू लागतो की किती विसरायचा प्रयत्न केला ना बाळ, हा विषय आला की मला तो विषय लगेच डोळ्यासमोर दिसतो. आणि अस्मिता त्याला म्हणते अरे असं किती दिवस चालणार, थोडासा विसर तर पाडायलाच हवा ना. मी बघ ना, मी चालले ना पुढे, तू का नाही चालत ते पुढे, तू पण विसरायचा प्रयत्न करणार आहे. तर आपण इकडे पाहू शकतो हे रोमॅन्टिक कपल डेटवर आले तर आले कुठं, चौपाटीवरती. आणि आपली सायली त्याला म्हणू लागते की मला वाटलं होतं तुम्ही एकदम हाय फाय एकदम लाविश हॉटेलमध्ये मला घेऊन जाल आणि तिथे ते इंग्लिशमध्ये काय काय पदार्थ वाढतील माझ्यासमोर आणि मी काय ऑर्डर देऊ, मला प्रश्न पडला होता. पण नशीब तुम्ही माझ्या आवडीच्या ठिकाणी आणलं. तर इथे अर्जुन म्हणतो की आमची जी तन्वी आहे ना, तिला लहानपणापासून ह्याच गोष्टी आवडायच्या. तिला कधीच ना श्रीमंती किंवा त्या मोठे मोठे भारी भारी रेस्टॉरंट त्यात काही आवडत नव्हतं. तिला काय आवडायचं, दोघंही एकदम बोलतात वडापाव. वडापाववाला लगेच इकडे म्हणतो की मी वडे तळायलाच घेतले मॅडम, तुम्हाला वडे देऊ का. ओ माय गॉड, इथे तर अर्जुन नकार देतोय, खायचं नाही आहे, घरून सांगितलं आहे ना, तळकट मळकट काहीच खायचं नाही. मात्र सायलीला डोहाळे लागले असं समजा. सायली मात्र हट्ट करत बसले, मला खायचं आहे म्हणजे खायचं आहे. तर आता अर्जुन नो ना नाही एवढं सगळं बोलत असतो, पण मात्र सायली ऐकेल ती सायली का. सायली तर अर्जुनला एकदम खेळवते बाबा. तर आता ही जी बायको आहे ना ते इमोशनल डायलॉग मारू लागते, बघा ना किती सुंदर तेलाचा वास येतोय वडापावचा आणि ते असं मी खाणार तेव्हा मला किती भारी वाटल, माझ्या पोटातल्या बाळाला पण किती भारी वाटल. आणि मग आजूबाजूचे जे लोक आहेत ना त्यांना पाहून हसू लागतात. मग अर्जुन म्हणतो एकच खायचं बरं का, हट्ट नको करू. तर आता तितक्यात ना कॉफी आणि चहा असे 2 कप दिले जातात त्याला, अर्जुनला आणि सायलीला. तर हे दोघं जण काय करतात, ते दोन्हीही एकत्र करतात. तर इथे तो दुकानवाला म्हणतो एकत्र का केलं, तर तो म्हणतो ही आमचीच नवरा बायकोंची स्पेशल मारामारी बरं, आमचा फेवरेट कप आहे हा. तर हे दोन्ही एकत्र करून आम्ही पितो तेव्हा आम्हाला खूप भारी वाटतं. तर आता इथे सायली मिरच्या वडापावच्या खात असते, इतकं भारी एन्जॉय करत असते ना. तिला पाहून ना एकतर आपल्याला वडापाव खावासा वाटतो. आपण इथे पाहू शकतो तिचे हावभाव, तिचं ते खाण्याची स्टाईल, वरतून गरम गरम वडा त्यात मिरची हो. तर अर्जुनला मात्र हे सगळं सहनच होत नसतं, एवढं तेलकट खाते, घरी बनवलं असतं तर नाही का. तर इथे सायली म्हणते घरची टेस्ट आणि इथली टेस्ट वेगळी असते ना. तर इथे हट्टाने इथे सायली खाताना आपल्याला पाहायला मिळते. तर आपल्याला इकडचं घरचं सीन पाहायला मिळतो आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहतोय की अस्मिता आणि घरची सगळी मंडळी इथे अश्विनला खरं तर तू डिवोर्स म्हणजे फारकतीचे एक दिवशी पेपर वगैरे तयार करून फारकत घेऊन टाक, म्हणजे कसं आपल्याला मोकळं व्हायला होईल, तू तुझ्या आयुष्यात पुढे काहीतरी वेगळं करू शकतो, त्याच गोष्टी तुला आठवणार नाही. तर अश्विन म्हणतो की नाही, मी त्या फारकत घेण्यासाठी कोर्टात जाणार, आमचं समझोता करण्याचा प्रयत्न होणार, बार आम्ही त्या प्रियाला भेटणार आणि ती प्रिया तीच रट लावणार की मला बाहेर काढा, माझ्या बाळाला बाहेर काढा, आम्हाला जगू द्या, आम्हाला तुम्ही स्वीकारा. तर ते नको आहे मला. कल्पना म्हणते आम्ही तुला समजू शकतो आणि तुझा आणि त्या बाळाचा काही संबंध नाही, तू का ते सगळ्या गोष्टीत अडकतोय, बघ ना, विचार कर ना, बाहेर पडायचं असेल तर फारकत हा एकच पर्याय, तू डिवोर्स लवकरात लवकर प्रोसेस सुरू कर. तर इथे मात्र आपला अश्विन म्हणतोय की मला थोडासा वेळ हवा आहे, मला आत्ता तरी ह्या सगळ्या गोष्टीत झंझटीत पडायचं नाही, माझ्याच्याने सहनच होत नाही, मला काय करावं कळतच नाही. आईवडिलांसमोर तो मन मोकळं तर करतो, पण त्याच्या मनातली घालमेल, त्याच्या मनात नक्की काय चालले हे कुणालाही कळत नाही. तो अजूनही त्या गोष्टीत गुरफटलेला आपल्याला पाहायला मिळणार. कळत नकळत तो त्या प्रियाकडे ओढला जाणार का, तिच्या बाळाकडे ओढला जाणार का, हे पण आपल्याला पुढेच पाहायला मिळणार बरं. हे पण एक पूर्ण अजून गुपित आहे, सिरियल काही संपणार नाही, वर्षानुवर्ष ताणत राहणार आहे. तर इकडे आपण पाहतोय सायली मॅडम एकदम वडापाववरती 1 2 आणि तिसरा पण वडापाव ऑर्डर करण्याचे विचारात असते बरं का. तितक्यात ना कल्पना कॉल करून कुठे आहे आणि काय करतायत विचारू लागते. तर आता काय सांगावं आईला, आईशी खोटं बोलतोय चक्क हा. ती म्हणते तिकडनं तळकट काही खात नाही ना, तर तो म्हणतो नाही एकदम हेल्दी खातोय, चहा कॉफी पण काही बाहेरची घेऊ नका, घरी बनवलेली आल्यावर पिऊ शकता. तर तो म्हणतो हो काहीच नाही घेणार बाहेर आम्ही. आणि इथे आपली सायली मॅडम तर वडापावच्या खटाखट 1 2 3 आणि मिरच्या अशा खात असते. तर इथे ती वडापावसोबत आणखी 1 मिरची द्या ना असं म्हणू लागते. तर इथे कल्पना म्हणते काय मिरची, कसलं चालले ऑर्डर.
तर आता इथे काय फिरवी करावं कळेल ना. तर सायली इतकी हुशार, सायली म्हणते त्यांना सांगा की आम्ही ना भाजी मार्केटमध्ये आलो आहे, मिरच्या किती. सायली घरचाच किती विचार करते पाहिली ना. तर कल्पना म्हणते पाहिली ना माझी सून किती हुशार आहे, बाहेर गेली तरी तिला घरच्याच गोष्टीची ओढ. तर ती विचारते की किती किलो मिरच्या घेऊ, अर्धा की एक. तर किती कल्पना भोळी गं, म्हणते 1 किलो घे. खरंच मिरच्या संपल्या आहे घरामध्ये. आणि सुनेचं कौतुक करताना तर बाई काय करावं ह्या सासूला, तिला खरं वाटतं यार. कसे रे एकदम खोटं बोलू शकता तुम्ही, बोला ना खरं कधीतरी. खातोय तर खातोय, काय एखाद्याचं मन जपण्यासाठी खोटं बोलावं. तर आपण इकडे अर्जुनचा जो हट्ट आहे की खाऊ नको, आणि सायलीचा हट्ट आहे खायचं आहे, तर अर्जुन तिच्या हातातलं घेतो आणि स्वतःच खाऊन घेतो आणि संपवून चल बाहेर असं. पण बाई त्याच्याकडनं मिरची खाल्ल्या गेली गं, मिरची खाल्लं इतकं भयंकर तिखट लागलं. अगदी 6 फुटाचा हा एवढा मोठा वकील, एक मिरची खाल्ल्यानंतर त्याची झालेली जी परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीसमोर बापरे काय करावा. त्याच्या तोंडातनं डोळ्यातनं असं घळघळ पाणी वाहतं आणि बिचारा रडकुंडीला येतो. हे पाहिल्यानंतर सायली म्हणते बाई एवढा मोठा माणूस, एवढा मोठा वकील 6 फुटाचा कसा रे मिरची खाल्ल्यावर भळभळा रडतोय. एकदम इंटरेस्टिंग. आणि आता आपल्याला पुढे प्रोमो पाहायला मिळतो आहे. प्रोमोमध्ये पण सायली त्याला चिडवत असते की काय बाबा मिरची खाल्ली रडत होतास रे तू. तितक्यात ना फोन येतो आणि आपली कुसुमताई रडायला लागते की सायली लवकर आहे, मधुभाऊंना चक्कर आली. तर आता मधुभाऊंकडे ती घाई गडबडीत जाते. तिथे गेल्यावर त्यांना काळजीचं कारण विचारते. मधुभाऊ खूपच काळजीत आहे. त्यांना काळजी आहे आश्रमाची. माझा आश्रम सांभाळणार कोण, इथल्या मुलांना कोण सांभाळणार. सायली आणि अर्जुन दोघंही मोठ्या मनाने आता ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेणार. आश्रम सांभाळणार, सगळ्यांना सांभाळायची जबाबदारी तिने आणि अर्जुनने उचलली आहे. हा खरं तर इथे प्लॅन आहे बरं का आपल्या प्रियाचा. तिने कुणाला कळूसुद्धा दिलं नाही. तिने थेट आश्रमावरती धाड घातलेली पाहायला मिळणार आहे. तिथे तिने संकट निर्माण केलं. त्या संकटामध्ये आता अर्जुन सायली कसे गुरफटले जातील आणि त्या दोघांच्या आयुष्यात कसे कसे संकट येतील हे आपल्याला पुढे जाऊन कळणारच आहे. चला तर मग चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा भेटूया. आता घेऊ छोटीशी विश्रांती. धन्यवाद.